नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जिंतूर शहरातील तालुक्यामध्ये आज आपण बघू शकता की आज सोमवार आहे आणि सोमवारी खूप गर्दी असतो, तरी पण या ठिकाणी डॉक्टर नाहीत आणि जे डोक्याचे बिंदू असतात, डोक्यांचे डॉक्टर सुद्धा आज या ठिकाणी आखरी आठवड्याला येतात। या ठिकाणी डॉक्टर सुद्धा आलेले आहेत परभणीहून, तरी पण त्यांना बसायला एक खुर्ची सुद्धा नाही या ठिकाणी आणि दवाखान्यामध्ये काही सुविधा नसल्यामुळे माझ्या मागे बघू शकता की इकडे खूप गर्दी झाली आणि एकच डॉक्टर आहेत आणि ओपीडीचे डॉक्टर गेले कुठे याकडे सर्जन डॉक्टर यांनी डॉक्टर चांडगे यांचे दुर्लक्ष असल्याचे आपल्या समोर स्पष्ट दिसत आहे। वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही। मी रहीम शेख, N24 जिंतूर सोबत। आपण बघू शकता आता या ठिकाणी परिहार मॅडमची केव्हा ड्यूटी आहे आणि आता केव्हा येत आहे दवाखान्यामध्ये। जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तुमच्यासाठी चेअर आले नाही अजून, सकाळपासून चेअर नाही आली तुमच्या। या ठिकाणी आपण बघू शकता डॉक्टर नसल्यामुळे दातांचे डॉक्टर जे आहेत ते स्पेशलिस्ट दातांचेच आहे आणि ते दातांच्या डॉक्टरसाठी ओपीडी काढण्यास सांगण्यात आले आहे। आपण बघू शकता इकडे आज 15 सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्ण लाईट गेलेली आहे। मी मोबाईलचा टॉर्च लावून व्हिडिओ बनवत आहे आणि जे डॉक्टर या ठिकाणी असायला पाहिजे ते डॉक्टर या ठिकाणी नाहीत। दातांचे डॉक्टरांना ओपीडी काढण्यास सांगत आहेत आणि एकच डॉक्टर आहेत जे दिमागाचे डॉक्टर आलेले आहेत परभणीहून, त्यांचे सुद्धा बसायला सुद्धा या ठिकाणी त्यांना खुर्ची सुद्धा नाही। म्हणजे दवाखान्यातील सर्व हलगर्जीपणाने फक्त पेशंटाला कसं पळवायचं हेच या ठिकाणी दवाखान्यामध्ये सध्या सुरू आहे आणि याकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे आपल्या समोर निदर्शनास स्पष्ट दिसत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ज्या डिलिव्हरी झालेल्या महिलांना पण बघू शकता, या डिलिव्हरी वॉर्डमध्ये ज्या महिलांना डिलिव्हरीच्या वेळेस टाके बसलेले असतात त्यांना सलाईन लावणे हे गरजेचं असते, पण या ठिकाणी आपण आपल्या पेशंटांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना सलाईनसुद्धा देण्यात आलेलं नाही। याकडे म्हणजे सिस्टर आणि डॉक्टरांचा किती हलगर्जीपणा होतो हे आपण लक्षात घेता। या ठिकाणी बघू शकता 5 मिनिटं बघू। आता डॉक्टर इथं गोळ्या द्यायसाठी बी नाही तर ठीक आहे, गोळ्या आणायसाठी गेले। म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता किती हलगर्जीपणा या दवाखान्यामध्ये होत आहे आणि गोळ्या नेमके मेन टाईमवर जेव्हा गोळ्या द्यायचा टाईम असतो ते गोळ्या आणायसाठी आता सध्या गेलेले आहेत त्या ठिकाणी तिकडे, आणि इकडे सगळे पब्लिक या ठिकाणी तशीच उभं टाकलेली आहे किती वेळपासून। आधी यांना गोळ्या आणता येत नाहीत का? मध्ये आपण सुद्धा बघू शकता इथं डॉक्टर नाही गोळ्या देण्यासाठी, वेळेवर गोळ्या आणायला जातात हे, म्हणजे आधी आणता येत नाहीत का यांना? मग याकडे सर्वांचं दुर्लक्ष असल्याचं हे आपल्याला दिसत आहे।